धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया हे खरं तर भावगीत भक्तिगीत जे आहेत ते याच अनुभवांच्या आधारे या ठिकाणी निर्मिती त्या भक्तिगीतांची झालेली आहे। आपण आता आहोत सोलापुरातील विणकर बागेमध्ये। खरं तर आज राष्ट्रीय हातमाग दिन जो आहे तो या ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो। सोलापूरमध्ये खरं तर हातमागासाठी सोलापूर हे प्रसिद्ध होतं। हातमाग यंत्राच्या द्वारे वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती जी आहे त्या ठिकाणी केली जाते। त्यामध्ये चादर असेल व हे असेल। आपल्यासोबत हातमाग विणकर जे आहेत त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी नेते आहेत। आज राष्ट्रीय हातमाग दिन आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी तुम्ही दरवर्षी ते एकत्रित येतात आणि हातमागाची पूजा करून दिवस आपला कार्यरत करतात। काय नक्की हातमागाचं या राष्ट्रीय हातमाग दिनाचं महत्व आहे, काय सांगा? राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट 2015 पासून देशभरामध्ये साजरा होतो। याला एक ऐतिहासिक महत्व आहे। 7 ऑगस्ट 1905 ला पारतंत्र्याच्या विरोधात हातमागाची वस्त्र वापर करायचा हा नारा देऊन या देशातून इंग्रजांना हाकलून लावायचा 7 ऑगस्ट 1905 ला निर्णय भारतातील लोकांनी घेतला होता। आणि या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं यंत्रमाग जसा आला तसा हातमागाला अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे हातमागावर उत्पादित होणाऱ्या मालाला लोकांमध्ये वृद्धी व्हायला पाहिजे, लोकांनी त्याचा वापर केला पाहिजे। याकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट 2015 ला चेन्नईतून घोषणा केली राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्टला दरवर्षी साजरा केला जाईल। सोलापूर हे हातमाग विणकरांचं शहर म्हणून ओळखलं जातं। सोलापूर शहरामध्ये पद्मशाली, पुरोहित शेट्टी, पोष्टी असे अनेक वस्त्र निर्माण करणारे जाती या सोलापूर शहरामध्ये आहेत। आणि हे विणकर जे बांधव आहेत हे सगळे आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकातून आलेले लोक सोलापुरात स्थिरावलेले आहेत। सोलापूर शहरामध्ये केवळ मोठ्या प्रमाणावरती वस्त्रोद्योग हातमागावरचा होता, परंतु आता या बदलत्या परिस्थितीमध्ये त्या लयाला चाललेला आहे। पुन्हा एकदा आम्ही सगळेजण एकत्रित येऊन या हातमाग व्यवसायाला वृद्धी कशा पद्धतीने आणता येईल, त्याची उन्नती कशी होईल आणि सरकारच्या ज्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायचा याचा एक पण आम्ही आजच्या दिवशी करतो। आणि या निमित्तानं आमच्या सगळ्या विणकर बांधवांना आम्ही हातमाग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना मी अपील करतो की विणकर आणि ही कला टिकली पाहिजे। याकरता लोकांनी दरवर्षी किमान 2 हातमागावरची उत्पादनं त्यांनी वापरली पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील। काय सांगाल का आज तुम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे, काय सांगाल? संकल्प एवढंच आहे की हातमाग लयाला गेलेला आहे तो वृद्धिगत व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही इथं एकत्र जमतो। दरवर्षी गेल्या 10 वर्षापासून जमतो। 10 वर्षात विचार केलेला आहे, पण आज विचार केलेला आहे की एक संघटना म्हणलं तर उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे। त्यासाठी एक कमिटी नेमणार आहोत। कमिटीच्या माध्यमातून सर्व काय करायचं असं ठरवलं, आताच ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे आता ते सण झाल्याबरोबर आम्ही 2-4 दिवसानंतर मिटिंग घेऊ आणि त्याची समिती ठरवू। समितीमार्फत जे काय करता येईल, आता ज्ञानेश्वर मॅकल तुम्हाला सांगेलच ते जे करता येईल ते सर्व आम्ही विणकरांसाठी करणार। आपण पाहतोय खरं तर या विणकर दिन आज खरं तर आहे, हातमाग दिन आहे आज। आणि या विणकरांच्या नगरीमध्ये या ठिकाणी नवा संकल्प जो आहे तो या विणकरांच्या पुढच्या पिढीने जो केलेला आहे आणि आगामी कालावधीमध्ये ठिकाणी हातमागासाठी एक विशेष प्रयत्न जे आहेत ते या संघटनेच्या माध्यमातून देखील करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विजय आवटेसह सागर पुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।